नमस्कार, प्रवीण रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपल्यापर्यंत अशी बातमी आलेली आहे की सिडकोची जी 2024मध्ये 26,000 घरांची जी लॉटरी निघालेली होती, त्या घरांच्या वाटपाला आता स्थगिती आलेली आहे. हा कोर्टाचा निर्णय आलेला आहे. या बातमीची आपण आज या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असेच तुम्हाला सिडको, म्हाडा लॉटरी आणि PMRD, FCFS ज्या लॉटरी निघतात त्याची माहिती तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती मिळत असते. तुम्हाला एका मिनिटामध्ये ही जी लॉटरी काय त्याच्याविषयी तुम्हाला सविस्तर एक माहिती देतो. 2024मध्ये 26,000 घरांची लॉटरी निघालेली होती. त्या लॉटरीला 2 ते 3 वेळा मुदतवाढ देण्यात आलेली होती. या लॉटरीमध्ये ज्या घराच्या किमती होत्या, ज्या सर्वात स्वस्त घर हे 25 लाख आणि सर्वात महाग घर हे वाशी ट्रक टर्मिनल हे 76 लाख आणि जे 2 BHKचं घर होतं खारघर रेल्वे स्टेशनला, इथं तुम्हाला घराची किंमत होती 97 लाख. ह्या ज्या सिडकोच्या वाढलेल्या किमती आहेत, ह्या किमती कमी व्हाव्या यासाठी जे सिडको लॉटरी विनर आहेत त्यांनी खूप वेळा मंत्री महोदयांना पत्रव्यवहार केलेला, आमदार खासदार साहेबांना सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे, मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब सुद्धा यांना पत्रव्यवहार केलेला होता. या सर्व पत्रव्यवहारामुळे ज्या सिडकोच्या ज्या वाढलेल्या किमती होत्या त्या 10% कमी करण्यात आल्या. म्हणजे जेमतेम 20 लाख रुपये घराची किमती असेल तर 10% कमी, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला 2 लाख रुपये कमी करण्यात आलेले. असं ह्या जे सिडको लॉटरी विनर होते त्यांच्या ह्या प्रयत्नांना यश आले. पण आता हे जे काही घरं रेडी होती आणि काही घरं अंडर कन्स्ट्रक्शन आहेत, या लॉटरीमध्ये जवळपास 15 ते 16 लोकेशनची घरं होती. काही घरं रेडी आहेत, जसे की तळोजा सेक्टर 28चे घरं रेडी आहेत, बामणडोंगरीचे घरं रेडी आहेत, काही घरं आता रेडी होत आहेत, काही घरं अंडर कन्स्ट्रक्शन आहेत. पण आता ही घरं जेमतेम सर्वांनी पेमेंट केलेलं आहे, पण आता या घरांचं पोझिशन कधी मिळणार आहे? पोझिशनला सुरुवात होणार होती, तरच आता एक अशी न्यूज आली की आता ह्या जी पोझिशन होणार आहे त्या पोझिशनला स्थगिती येणार आहे. आता आणि जी परत 16,876 घरांची याच लोकेशनची लॉटरी होती, या लॉटरीचं काय होणार आहे ही सर्व माहिती आपण आता पाहणार आहोत. तर चला, जी बातमी आलेली आहे त्या बातमीचा आता आपण पूर्णपणे माहिती घेऊ. बघा, ही बातमी आलेली आहे की 2 वर्षापूर्वी माझ्या पसंतीचे सिडको घर या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गट म्हणजे LIG, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWS सदनिकांसाठी 74 लाख रुपये आकारण्याच्या सिडकोच्या निर्णयाबाबत उच्च न्यायालयाने बुधवारी आश्चर्य व्यक्त केले. तसेच सिडकोची ही परवडणारी घरांची योजना गरिबांसाठी नसून आर्थिकदृष्ट्या सक्षम गटाला गुंतवणुकीचा मार्ग तयार करून देण्याचा प्रकार असला, असे जे निर्णय आहेत हे न्यायालयाने सांगितलेले आहे. सिडकोची ही मनमानी असल्याने निरीक्षण नोंदवून न्यायालयाने सदनिका वाटपाला स्थगिती दिलेली आहे. बघा, आता या घरांचं पोझिशन जोपर्यंत कोर्टाकडून निर्णय येत नाही तोपर्यंत घरांचं पोझिशन होणार नाही. खूप साऱ्या जे विनर आहेत की सर आम्ही 5 ते 6 महिने झाले घरांचे पूर्ण इन्स्टॉलमेंट केलेलं आहे, घराचा EMI भरत आहे, रूम भाडं भरत आहेत, त्यामुळे आम्हाला घरांचं पोझिशन कधी मिळणार आहे? तर आता त्यांच्यासाठी सुद्धा ही एक बातमी आहे की जोपर्यंत आता निर्णय येत नाही तोपर्यंत तुम्हाला पोझिशन मिळणार नाही. सिडकोने मर्सिडीज कार मालक आणि सायकल मालक यांच्यात एका प्रकारची स्पर्धा निर्माण केली. एवढेच नव्हे तर सिडकोने वार्षिक 6 लाख उत्पन्न रुपयापेक्षा जास्त असलेल्या अल्प उत्पन्न गटांसाठी जी अर्ज करण्याची परवानगी घेऊन गरिबांची चेष्टा केली, असे निरीक्षण न्यायमूर्ती रवींद्र घुगे सर आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठाने नोंदविले आहे. अतिशय गरीब व्यक्तींसाठी असलेल्या या सदनिका श्रीमंतांना उपलब्ध करून देण्याचे सिडकोने उद्दिष्ट असलेले असे दिसत आहे, अशी सुद्धा न्यायालयाने सदनिका वाटपाला स्थगिती दिली आणि अशा प्रकारची टीकासुद्धा करण्यात आलेली आहे. सिडकोने अल्प उत्पन्न गटातील घरांसाठी सोडतीद्वारे अर्ज करण्याची परवानगी देताना अर्जदाराकडे वार्षिक उत्पन्न जे त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये कुठेतरी ही तफावत आहे, असे त्यांनी सांगितले. अर्जदाराने नवी मुंबईत स्वतःचे पक्के घर नसावे अशी अट ठेवल्याबाबतही न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले. तसेच वार्षिक 6 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांनाही या अल्प उत्पन्न गटातील सदनिकांसाठी अर्ज करण्याची मुभा देण्यात आली होती. त्याबाबतही न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे वार्षिक 6 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या व्यक्तीचा समावेश अल्प उत्पन्न गटात कसा केला जाऊ शकतो? बघा, याच्यामध्ये एक स्कीम होती की 6 लाखाच्या आतमध्ये EWSमध्ये आपण अर्ज
करू शकतो. पण या लॉटरीमध्ये 6 लाख रुपयांपेक्षा आत जास्त उत्पन्न असलेल्यांना सुद्धा आपल्याला अर्ज करता येत होता. पण कोर्टाने तुम्हाला हेच सांगितलं, की जर 6 लाखाच्या आतमध्ये जर इन्कम करणारा जर हा व्यक्ती असेल, तर तो जे महाग घर आहेत, जसे की ज्याचं उत्पन्न 6 लाखाच्या आत, तर त्याची जी इन्कम क्रायटेरियानुसार ते घर घेऊ शकतो. पण उत्पन्नच नसेल तर एवढं महाग घर तो कसं घेऊ शकते, हे सुद्धा न्यायालयाने तिथे नमूद केलेलं आहे. त्याचप्रमाणे वार्षिक 6 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या व्यक्तीचा समावेश अल्प उत्पन्न गट म्हणजे LIGमध्ये कसा होऊ शकतो. त्या तक्रारीनुसार मुंबई आलिशान घरं असलेली परंतु नवी मुंबईत स्वतःचे पक्के घर नसलेली कोणतीही व्यक्ती या योजनेअंतर्गत सदनिकांसाठी अर्ज करू शकते. वार्षिक 6 लाख रुपये कमावणाऱ्या व्यक्तीला तासाला 6 लाख रुपये कमावणाऱ्या व्यक्तीशी स्पर्धा करण्यास भाग पाडत आहात. मर्सिडीजमधून येणारी एखादी व्यक्ती नवी मुंबईत माझे स्वतःचे घर नाही असे सांगून अल्प उत्पन्न गटांतर्गत अर्ज करेल तर आणि सोडतीमुळे तिला सदनिका मिळेल असे सांगून विविध प्रश्नांची सरबत्ती न्यायालयाने ओढलेली आहे. आणि याला एक घटनेचा जो नियम आहेत त्याच्यानुसार सुद्धा न्यायालयाने फटकारले आहे, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिल्यानंतर एक बाब अधोरेखित केली, की त्यांनी सांगितले की घटना कितीही चांगली असली तरी ती अंमलबजावणी करणारी ही घटना चांगली ठरेल की वाईट ठरेल अशीच त्याच्यामध्ये सुद्धा नमूद करण्यात आलेले आहे. म्हणजे गरिबांना परवडेल अशी किमतीत घरे उपलब्ध करण्यासाठी असली तरी अधिकाऱ्यांनी योजनेचा मूळ उद्देशाला हरताळ फासत ही योजना न परवडणारी केली. सिडकोची ही योजना अल्प गटाच्या हिताची नसून उलट योजनेचा वापर करून उच्च उत्पन्न गटातील लोकांकडून गुंतवणूक आणि नफ्यासाठी केली जात आहे आणि ही कोणासाठी केली जात आहे हे आम्हाला माहीत आहे असा टोला न्यायालयाने सिडकोला लगावलेला आहे. ही पूर्ण बातमी आलेली आहे. आता याच्यावरून आपल्याला असा निष्कर्ष येतो की आता ही जी घरे आहेत ही वाटपाला आता स्थगिती मिळालेली आहेत. आता जोपर्यंत हा निर्णय येईल त्यानंतर जी 26,000 घरांची जी लॉटरीमधील जी घरं आहेत त्यांची पोझिशन मिळण्याला सुरुवात होईल. तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण बघितलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली नसेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. तर विश्रांती घेतो. धन्यवाद.